समाजाच्या हितासाठी जेव्हा काम चालतंय ना, तर त्याच्यात वाईट काही चांगलं काही करतात नाही, तर वाईट डायलॉग हाणण्याचं तरी काम करू नका. आपला देश टिकला पाहिजे, भारत माझा देश म्हणला पाहिजे. नाहीतर मी याच्याबद्दल बोललो की लगेच एक भिकारचोट काल यूट्यूबला कमेंट करायला की बीजेपीकडून तुम्हाला पैसे आले असतील. हो आले होते, अर्धे तू ह्या दलिंदर बापाला दिले आणि अर्धे म्या घेतले, कारण तू हा बाप बी भिकारचोटच होता ना, त्याच्यामुळे तू तसा पैदा झाला. तर आपण कोणावर कमेंट करतो, कशी करतो तो पहा. काल मी काय सांगू लागलो की मॉक ड्रिल म्हणजे काय, तिथं त्या बीजेपीबद्दल काही मी बोललो का? मोदी साहेबाची आरती घेतली होती मी तिथं? नाही ना. मग ही थोडीफार अक्कल ठेवून बोलायचं, कळलं का? आपल्या डोक्यात ते षडयंत्रच आहे की जमच ना पुढं, हे का नाही? हां, लय तुम्ही पुरोगामी येतं, लयच बापा तुम्ही काय महाराष्ट्र कोणत्या ह्याच्यात नाही माहीत आहे आम्हाला. हां, पहिले आपल्या घरातल्या बायकोसोबत नीट वागायचं शिका, आहे ना. गल्लीतल्या 4 लोकांना तुम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे ते पहा, मग कुठं फेसबुकवर ज्ञान झाडायचा प्रयत्न करा. पहिले आपली अवकात 3 आहे ना, तर उगा लोकांना सल्ले मसलं त्या कमेंटमध्ये देऊ नका. पहिले आपली लायकी पहा. आपल्या घरी आपल्याला बायकोला आपण त्या पद्धतीचा स्त्री म्हणून सन्मान देतो का? आपण किती वेळा आपल्या बहिणीच्या घरी गेलो, दिवाळीला बड्यापैकी तिला साडी चोळी केली, त्याचे एकदा उत्तरं द्या. आणि मग इकडं कोण कोणाबद्दल बोललं, कोणाला पैसे आले का, मग तिथं डायलॉग आणायचा. असो, मुख्य गोष्ट काय बाबा,